नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार. मी आपला होस्ट प्राध्यापक राजेंद्र देशमुख आपल्या सगळ्या रसिक मित्रांचं मल्हार कम्युनिकेशन्स प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा या आपल्या संवाद कट्ट्यावर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या समवेत आहेत व्यावसायिक आणि ज्यांचं जीवनच त्यांनी स्वतःच्या व्रतस्थ आणि समर्पित भावनेनं त्यांचं जे योगदान आहे समाजाच्या स्वास्थ्यासाठी आणि जे हास्य परिवाराचे संचालक आहेत आणि गेल्या 27पेक्षा जास्त वर्षांपासनं अखंडपणे अविरतपणे ते हास्य परिवार हे नित्यनेमाने चालवत आहेत. अत्यंत व्रतस्थ असं ते जीवन आहे, आदर्श असं त्यांचं जीवन आहे, समर्पित भावनेने ते सगळे करत आहेत. मित्रांनो, स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण समाजासाठी, समाजाच्या स्वार्थासाठी, समाज निरोगी राहण्यासाठी, निरामय राहण्यासाठी अशा पद्धतीनं एक रचनात्मक स्वरूपाचा उपक्रम अव्याहतपणे चालवणं, नित्यनेमाने चालवणं यालासुद्धा खूप वेगळं अशा पद्धतीचं चरित्र लागतं. आणि ते आजचे आपल्या संवाद कट्ट्याचे अतिथी असलेले अश्विनजी गांधी यांचं ते असं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपलं सगळं अख्खं आयुष्यच अत्यंत सुगंधित असं करून टाकलेलं आहे. तर अश्विनजी, आमच्या मल्हारच्या टीमच्या वतीनं आजच्या या संवाद कट्ट्यावर आपलं सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. आपल्या खूप आधीपासून अनंत काळापासून आपण ऐकत आलेलो आहे की आरोग्य ही आपली संपत्ती आहे. तर त्याचं जतन व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला व्यायाम करायला लागतो, आपल्याला ध्यानधारणा करावी लागते, योगा करायला लागतं, आपल्याला हास्य परिवारासारख्या या परिवारात सामील व्हावं लागतं आणि काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला लागतात आणि त्या अंगीकाराव्या पण लागतात. तर सर, मला सांगा, मी मगाशी उल्लेख केला आपली ओळख करून देताना की 27-28 वर्ष त्यापेक्षा जास्त कालावधीत आपण हास्य परिवाराचं हे सगळं नित्यनेमाने एका अर्थानं व्रतच चालवत आहेत. काय सांगाल, कधीपासून झाली ही सुरुवात आणि कसं सुचलं आपल्याला? ही सुरुवात झाली 1998 पासून. वा, बर. मला स्वतःला व्यायामाची आवड होती. छान. आणि जेव्हा मी फिरायला जायचो किंवा कुठे व्यायाम करायचो तर बरेचशी मंडळी अशी होती की ज्यांना व्यायाम करायची हौस होती पण त्यांना ते काही जमत नव्हतं. मग मला असं वाटायचं की नाही आपल्याला येतं आहे तर आपण यांना काहीतरी दाखवायचं, काहीतरी शिकवायचं. आणि ते शिकवता ती माणसं माझ्याबरोबर जोडली गेली. आणि जोडता एक असं वाटलं की काही लोकांना संकोच होतो की आपण कसं जायचं, काय जायचं. मग त्यावेळेला असं ठरवलं की आपण एकत्र यायचं, महिला असो पुरुष असो, आपल्याला जितकं अवगत आहे आणि ज्यांना खरोखरच व्यायामाची गरज आहे तर आपण त्यांच्यासाठी एक काहीतरी उपक्रम करायला पाहिजे. आणि तो उपक्रम असं मनात ठरवून मग मी ते एक सुरुवात केली. सुरुवातीला 2 लोकांपासूनच केली मी. बरं. की जेणेकरून नाही कमीत कमी आम्हाला पाहून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल, त्यांना प्रोत्साहन मिळेल, किंवा जे फिरणारे आहेत किंवा ज्यांना खरंच कुठलाही शारीरिक त्रास आहे आणि एक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते जे काही तुम्हाला 2 किलोमीटर फिरायचं आहे, 3 किलोमीटर फिरायचं आहे किंवा तुम्हाला असा व्यायाम करायचा आहे, पण त्यांना कुठला प्लॅटफॉर्मच मिळत नव्हता. तर म्हटलं एक आपण कुठल्याही बगीच्यामध्ये, गार्डनमध्ये आपण एक ती सुरुवात करूया. पण ती सुरुवात करता आज म्हणजे इतका चांगला त्याचा रिस्पॉन्स मिळाला की प्रत्येकाला एक व्यायामाची आवड झाली. आणि त्या व्यायामामध्ये मग आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम पण घ्यायला लागलो. प्रत्येकाची ज्याला आवड आहे की ज्याचा कधी कुठे वाढदिवस झाला नाही तर त्या निमित्ताने लहान छोट्या मोठ्या खाणी पण एक छोटा मोठा वाढदिवस साजरा करायला लागलो. तर जेणेकरून त्याच्यात एक नैसर्गिक ऊर्जा तयार झाली की नाही आपण पण काहीतरी करायला पाहिजे. आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टीतनं पण खूप आनंद मिळतो आहे. आणि त्या आनंदातनं तो ज्या काही त्याच्या डोक्यात विचार असेल किंवा त्याला जो काही त्रास असेल, जो काही आजार असेल, त्या आजारापासून त्याला थोडीफार मुक्ती अशी मिळते की जेव्हा तो एकदा एखाद्या वेळेला समजा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला हा आजार आहे, मग तो ती वस्तू डोक्यात घर करून घेतो. ती घर न करता ती गोष्ट त्याच्या डोक्यातनं कशी बाहेर काढायची त्या हिशोबाने मग माध्यम काय, त्याला हसवणं, त्याच्याकडनं व्यायाम करून घेणं. आणि इतर लोकांशी जेव्हा नवीन अनोळखी लोक येतात
आणि जेव्हा संपर्कात येतात जेव्हा प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. त्याच्यात एखादी व्यक्ती विनोदी पण येतो, एखादी व्यक्ती एक अभ्यासक पण येतो, एखादी व्यक्ती कुठल्या संस्थेशी जोडलेला असेल. म्हणजे प्रत्येकाचे विविध अनुभव सांगून प्रत्येकजण आपल्या परीनं जो प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं जो आनंद मिळतो, त्या आनंदातनं त्याला एक प्रेरणा जेव्हा मिळते तेव्हा तो आपल्याशी जोडला जातो आणि त्या शारीरिक व्याधीतनं एक मानसिकरित्या तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. वा, अत्यंत निरपेक्ष आणि समर्पित भावनेनं आपण मित्रांनो एक गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण सरांच्याबद्दल, गांधी सरांबद्दल मला सांगितली पाहिजे की सरांनी सांगितल्याप्रमाणे 2 व्यक्तींपासून सुरू झालेला हा प्रवास आहे. हो, 2 व्यक्ती. आणि क्लबचं जे कल्चर आहे ते बाजूला सारून आपण त्याला व्यापक दृष्टिकोनातून परिवाराची संकल्पना दिलेली आहे. ते फार छान हे सगळं हे कारण असं बर 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 मला एक अनुभव असा झाला. अच्छा की अच्छा. क्लब म्हटलं म्हणजे एक पर्टिक्युलर लोकांसाठीच असतो आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही बा क्लब म्हणजे फार असतील, हे पैसे घेत असतील, यांची फी मोठी असेल, हे इतकं कशासाठी करतात. हे म्हटलं क्लबपेक्षा मग एक परिवार म्हटलं म्हणजे त्याच्यात सगळेच आले. आणि त्यावेळेला मी असं डिक्लेअर केलं होतं की मी एकही पैसा मी फी घेणार नाही. आणि जेव्हा जेव्हा जशी लोक जोडली गेली आणि जेव्हा आपल्याला माहिती पडलं ह्या वयात हा आजार, कोणी डिप्रेशनमध्ये, कोणी काय, कोणाला डायबिटीस, कोणाला कॅन्सर, म्हणजे असे अनेक. मी बरंच वाचन पण करतो असं आरोग्याच्या दृष्टीने, खाण्यापिण्याच्या दृष्टीने, किंवा इतर कुठल्या तरी डॉक्टरांच्या मुलाखती येतात किंवा जे काही अनुभवी लोक असतात त्यांच्या मुलाखती पाहून एक असा अभ्यास करत होतो की जर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मी करू शकतो किंवा माझ्या परीने मी कोणाला देऊ शकतो तर आपण तो प्रयत्न का करायला पाहिजे. चुकेल निश्चित, काही गरज नसते की तुम्हाला ती वस्तू यायलाच पाहिजे. पण जर तुम्ही तो प्रयत्न केला तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या ह्याला मात कराल. आणि जो आत्मविश्वास तुमचा वाढतो त्या आत्मविश्वासानंतर तुमचा आजार काय आहे, तुम्ही कुठल्या याला आहे, त्या हिशोबाने मग मी ते क्लब काढून मग ती परिवाराची संकल्पना उभी केली. आणि ह्या परिवारामध्ये परिवार म्हटलं म्हणजे कुठलंच मतभेद नाही, कुठलंच वयाचं बंधन नाही, कुठलं स्त्री पुरुष नाही, कोण काय आहे काय नाही हे मला माहिती नाही. मला फक्त एवढंच माहिती की माझ्याकडे येणारी व्यक्ती त्याला काही ना काही त्रास आहे आणि तो ते दूर करण्यासाठी माझ्याकडे येतो. म्हणून मला फक्त त्या व्यक्तीला आणि त्याच्या त्रासाला त्याला काय आनंद मिळेल याच्याकडे मी जास्त लक्ष देतो. क्या बात आहे. म्हणजे ही भावनाच फार महत्त्वाची आहे. सध्याच्या स्वार्थी जगामध्ये अशा पद्धतीने एक माणूस विचार करू शकतो आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी निरपेक्ष भावनेने एक आपण म्हणालात आणि मला पण माहिती आहे एकही पै आपण फी म्हणून वसूल करत नाही. म्हणजे तणावमुक्त होण्यासाठी जी काही शिबिरं असतात त्याच्यासाठी म्हणजे शेकडो रुपये वसूल केले जातात. फी हजारोंच्या घरात असते पण आपण 0 पैशामध्ये सगळं करत असतात. आजपर्यंत 1 रुपया घेतला नाही. क्या बात आहे. ती म्हणजे एक ठरवून घेतला. आयुष्यात लोक बरंच काही करतात, सगळ्याच गोष्टी पैशाने होतात ते पण नाही. पण जर निसर्गाला जात नाही, हवेला जात नाही, आकाशाला जात नाही, जमिनीला जात नाही, मग आपण काय विचारायची. पण जर ते आपल्याला इतकं फुकट देत आहे तर मग आपण द्यायला काय हरकत आहे. ही एक भावना जरूर होती की मला स्वतःला हौस तर होतीच, पण हे जे कोणी काही बिचारे आहेत की ज्यांना खरंच गरज होती, खरंच त्यांच्याकडे म्हणजे नाही ते कोणाला भेटू शकत नाही, ते करू शकत, मग फिरता विचारतात हे किती फी घेतात, हे काय करतात. मी त्यावेळेला माझा बोर्ड लावलेला होता, निःशुल्क सर्वांसाठी खुले. वा वा. सर्व जाती धर्म पंथाचे लोक. माझं स्लोगन मी त्यावेळेला हे ठेवलं होतं, सर्व धर्म समभाव, सारा विश्व एक परिवार, हास्य परिवार. क्या बात आहे. त्यामुळे मला त्याचा बेनिफिट हा झाला की लोक माझ्याशी खूप जोडले गेले. ठीक आहे, काही लोकांना त्यांच्या कामाच्या निमित्ताने म्हणा, प्रत्येकाला काही ना काही एक घरगुती काही ना काही कारणं असतात. पण मी एकच सांगायचो, त्यातल्या त्यात वेळ काढून तुम्ही 1 तास अर्धा तास तुम्ही केव्हाही आले व्यायामाला तरी चालेल, पण स्वतःसाठी तुम्ही 1 अर्धा तास 1 तास आपल्यासाठी द्या. तुम्हाला
प्रत्येकाला संसारात काही ना काही त्रास असतो, कोणाला कामाच्या निमित्ताने, कोणाला घराच्या निमित्ताने किंवा कशाच्या निमित्ताने काही ना काही असतं. आणि वेळ गेल्यानंतर त्या तणावात त्याच्या शरीराला जो त्रास होतो किंवा जो आजार लागतो, मग तो बिचारा काय म्हणेल, डॉक्टर म्हणतात इतकेची औषधं झाली, तू फिरायला जा, हे करायला जा, ते करायला जा. आणि जेव्हा आम्ही रक्तदानाचं शिबिर घेतो तेव्हा म्हणजे 35 वयोगटाच्या मुलांना पण डायबिटीसचा त्रास, कोणाला थायरॉइडचा त्रास, कोणाला बीपीचा त्रास. अरे म्हटलं ह्या वयात त्याला कारण एकच होतं की सध्याचं जी आपली लाईफस्टाईल आहे अगदी लक्झरियस आहे. आपल्याला 5 पावलं पण चालायची नाही. प्रत्येक घरात एक व्हेकल आहे, 12 वर्षाच्या मुलाला पण व्हेकल आहे. आणि दुसरं म्हणजे मोबाईल. म्हणजे तो मोबाईल आणि याच्यात इतका गुंतलेला असतो आणि जो आजार त्याने घेऊन ठेवलेला आहे, जसं वय वाढतं तसं तसा तो आजार वाढतो. कामानिमित्ताने म्हणा किंवा इतर कामाच्या तणावात तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मग आपण काय करायचं, मग आपण कोणाला देत नाही. मग मला एकच गोष्ट आठवते, जे आपले जुने लोक सांगून जात होते, 100 दवा 1 हवा. सकाळची हवा तुम्ही घ्या, तुम्हाला कुठलाच रोग होणार नाही. 100 दवा 1 हवा. वा, पहाटवारा तो ऑक्सिजन शुद्ध. आणि मग त्या संकल्पनेतनं आम्ही हळूहळू असे पुढे घेत गेलो. आणि जसं जसं आम्हाला रिस्पॉन्स मिळत गेला ना, तसं तसं आम्ही प्रत्येकाला विचारत गेलो, मग तुम्हाला काय आजार आहे, त्याच्यासाठी तुम्ही हा व्यायाम करा. तुम्हाला काय आजार आहे, तुम्ही याच्यासाठी हा व्यायाम करा. म्हणजे आज आमच्याकडे अशी परिस्थिती आहे की 3 कॅन्सर पेशंट आहे आमच्याकडे. बरं 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 बरं. त्याच्यामध्ये एक लेडी म्हणजे कमी वयात इतका कॅन्सरनं ग्रस्त होते की हालाकीची परिस्थिती. म्हटलं ताई तुम्ही या, फक्त बसा, काहीच करू नका, पण आम्ही जे करतो त्याचा तुम्ही फक्त आनंद घ्या. त्याच्यातनं जर तुम्हाला प्रेरणा मिळाली तर तुम्ही आमच्यातनं. आज त्या आमच्या ताईंची अशी परिस्थिती आहे की तुम्ही त्यांना समोर उभं केलं तर कोणी सांगणार नाही की या मॅडमला कॅन्सर आहे. म्हणजे केमोथेरपी, अगदी शरीर असं शिथिल, पण आज स्वतः म्हणजे आज ते इतक्या नित्यनेमाने आमच्याकडे आहेत की एक दिवस पण त्यांना असं म्हणजे त्यांना बाहेर पण जायचं असेल तर ते म्हणतात मी नाही येणार, मी पहिले इथे येईल. इतका आम्ही नियम. थायरॉइडचे पेशंट इतके आहेत, त्याला पण विविध प्रकारचे व्यायाम. मग जशी जशी आम्हाला परिस्थिती वाटली आणि मी काय करायचो, एक लहान मुलाने पण मला सांगितलं की काका तुम्ही असा व्यायाम करा. मी पहिले स्वतः घरी प्रयत्न करतो, मला आले तर मग तुम्हाला ते शिकवण्याचा मी प्रत्येक गोष्ट मी स्वतः शिकतो आणि नंतर माझ्या परीने कोणाला काय देता येईल आणि त्याचा त्याला काय फायदा होईल जेव्हा जाणीव होते तेव्हाच. म्हणजे आम्हाला त्याचे प्रत्येक रिझल्ट चांगले मिळाले. बरं गांधी सर, म्हणजे तुमची स्वतःची वैयक्तिक फॅमिली, व्यक्तिगत, बरोबर आहे, पण ही एक्सटेंडेड फॅमिली आहे, हा मोठा परिवार आहे. आणि ज्या पद्धतीने, ज्या कसोशीने आणि आसोशीनं तुम्ही सगळं करून घेताय, पहाटवारा अंगावर घेत. बरं, मग ती कशी पद्धत असते, किती मिनिटांचं सगळं हे असतं? 150 लोकांची सगळी फॅमिली? 150ची फॅमिली म्हणजे असं आहे की प्रत्येकाची एक, आता काय बऱ्याचशा महिलांच्याकडे त्यांना यायचं असतं, बरं बरं, पण घरच्या लोकांचे डबे असतात, कोणी बाहेरगावी नोकरीला, कोणी कुठे नोकरीला, प्रत्येकाची वेळ नवीन असते. बरं, मी पहिले सुरुवातीला सकाळी 5:30ला घ्यायचो, तशा बऱ्याच लोकांना अडचणी आल्या, तर म्हटलं बा आपण काहीतरी त्याच्यातनं मार्ग काढू. मग जेव्हा असे बसला असताना म्हटलं बा एक सर्वसाधारण वेळ अशी की बा जेणेकरून ते येऊ पण शकतील आणि लगेच घरी जाऊ पण शकतील. मग आम्ही ती 6:30ची वेळ ठेवली किंवा सकाळी लवकर तर 5-5:30 जनरली उठतातच. मग ते अर्धा स्वयंपाक करून येतात, 6:30 ते 7:45 वाजेपर्यंत आम्ही सगळ्याच प्रकारचे व्यायाम घेतो त्याच्यात. आणि त्याच्यानंतर 8 वाजेपर्यंत ते घरी जातात आणि म्हणजे ते घरी सांभाळून घेतात आणि व्यायाम पण सांभाळून घेतात. ते कंडक्ट असं करतात की बा थोडं त्याला शिस्त पण लागते आणि थोडं म्हणजे जर गुरुजी कडक नसले तर विद्यार्थ्यांना पण शिस्त लागत नाही, तर थोडं मला तसं ते म्हणजे निश्चित मला थोडं शिस्तबद्ध पण आवडतं. आणि मी स्वतः वेळेचं इतकं बंधन पाळतो की तुम्ही तुमच्या परीने केव्हाही या, पण मी 6:30ला तिथे राहणार आणि 6:30ला मी स्टार्ट करणार. जेव्हा तुम्ही याल तेव्हा. पण व्यायाम करताना मला मुळीच बेशिस्तपणा चालत नाही, मला बोललेलं चालत नाही. कारण
की मला तुमच्याकडनं तो व्यायाम करून घ्यायचा आहे. आणि व्यायाम म्हटलं म्हणजे ही एक प्रकारची साधना आहे. नक्कीच. याच्यात फसवणूक नाहीये. आणि जर याच्यात तुम्ही फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर ती फसवणूक तुम्ही तुमच्या स्वतःची करता, ते माझी नाही. मी प्रयत्न करतोय की मी तुमच्याकडनं व्यायाम करून घेतोय. मी प्रयत्न करतोय की मला तुमच्या आजारातून तुम्हाला मुक्त करायचं आहे. मी प्रयत्न करतोय की तुम्ही किती आनंदी राहा. मी प्रयत्न करतोय की जेणेकरून तुमच्या मनात एक सांघिक भावना निर्माण तयार व्हायला पाहिजे. हा परिवार आपला आहे, ती आपुलकी मी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मला काही गोष्टींचं बंधन पण ठेवावं लागतं आणि हे पण करावं. बरोबर. हे जे पॅकेज असतं म्हणजे जे आपण मोफत देत आहे तर त्याच्यामध्ये मेडिटेशन आहे, योगा आहे, एरोबिक्स पण आहे, एक्सरसाइज आहे, एरोबिक्स आहे, योगा आहे. आणि म्हणजे हार्ट पेशंट पण आपल्याकडे आहे. माझ्याकडे हार्ट पेशंट आहे, बायपासवाले पण आहे, कॅन्सर पेशंट आहे, थायरॉइडवाले आहे, शुगरवाले आहे, BP वाले, आणि आता मध्ये डिप्रेशनवाले पण आहेत. इव्हन मी आता यांचं नाव घेत नाहीये. बर. माझ्याकडे 3-4 लेडीज डॉक्टर लेडीज होत्या. अच्छा. असतात, ताण तणाव असतो, काही कारण असतो, ते डिप्रेशनला गेले. बर. आता जसं तुमच्यासारखे ओळखीचे येतात तर ते खूप डिप्रेशनला आहे. म्हटलं पहा, मी डिप्रेशन कसं काढायचं म्हणजे त्यांना तुम्ही आपल्या परिवारात घेऊन या. कुठे ना कुठे तुमची ओळखी निघेल. इतके लोक असताना एक वैचारिक दृष्ट्या नाही, इरादा आले. आता आमचे हे प्रदीप भाऊ आहे, मधूनच काही कॉमेंट्स करतात, तो विषयाचं विषांतर होऊन जातो, वेगळेपणा येतो. तुम्ही काय, मी एकटे बसलो आहे, मग हा विचार तो विचार तो त्या 4 मिनिटांना बाहेरच निघू शकत नाही. मग त्यात आम्ही काय करतो, गमतीत, हा मॅडम बोला तुमचा वाढदिवस केव्हा आहे, बोला दादा तुमचा वाढदिवस केव्हा आहे, आज तुमच्याकडनं पार्टी, आज तुमच्याकडनं आहे, आज तुमच्याकडं. म्हणजे त्याला असं वाटतं की हे सगळे माझेच आहे. ही जी आपुलकी निर्माण करतो, साधारण सामान्य, पण इतके लोक 100-150 लोक तुमच्या वाढदिवसाला हजर आहेत, त्याच्यापेक्षा काही नाही. आणि आम्ही असे 2-3 गाणे पण बनवून ठेवले की जेणेकरून प्रत्येकाला वाटतं की नाही बरं. प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम, आपले हिंदू सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत म्हणजे जन्माष्टमीपासून जसे जसे सण येतात तसे आम्ही साजरे करतो. आता नुकतीच नवरात्र आम्ही साजरी केली, त्याच्या अगोदर गुढीपाडवा साजरा, त्याच्या अगोदर जन्माष्टमी केली. म्हणजे जितके पण सण आहेत, आणि त्या सणामध्ये कसं आहे, कोणी जाता येतं कोणाला नाही. आपल्या पारंपरिक वेशभूषेनुसार आपल्याला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही यायचं. बंधन नाही, तुम्हाला ज्याच्यात आनंद आहे त्या पद्धतीने. पण त्याच्याने काय होतं, एक आपुलकी जेव्हा निर्माण होते आणि इतके लोक जेव्हा निर्माण होतात त्यावेळेला असं वाटतं की नाही बा, आपले पण आहेत, आपल्याकडे पण कोणी आहेत आणि आपल्याला विचारणारे पण कोणी आहेत. आणि त्याच्यातनं जी मैत्री होते, मग ती ती मैत्री म्हणजे बा जाणं येणं देणं घेणं जे काही काय असतं, सगळ्यांशी नाही होत, पण जे तुमच्या विचाराशी सहमत असेल किंवा तुमच्या याच्यात बसत असेल त्यांच्याशी निश्चित मैत्री होते. आणि त्या मैत्रीतनं तुम्ही त्या आजारातनं जेव्हा बाहेर पडतात तेव्हा तो एक मानसिक किंवा एक जे समाधान आपल्याला होतं की हो, आज जे आपण तपश्चर्या करतोय त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळेल. खरंय. म्हणजे हे जे समाधान आहे त्याचं मूल्यच नाहीये, अनमोल आहे, सगळं अमूल्य आहे. क्या बात आहे, सॅल्यूट आहे आपल्या कामाला. वा. मी माझ्या एका कार्यक्रम म्हणजे मी असा अभ्यास करतो की मी काहीच नाही, मी एक सामान्य माणूस आहे. बरेच लोक म्हणतात तुमचा स्वार्थ, मतलब माझा काहीच स्वार्थ नाहीये, मला कोणाकडनं पैसे नाही, पण माझ्या मार्फत जर कोणाला आनंद मिळत असेल किंवा तो चांगला राहत असेल किंवा त्याचं आरोग्य कुठल्याही प्रकारे काही होणार जर चांगलं होत असेल तर मला काय हरकत आहे. आमच्याकडे एक लेडीज आली होती, त्यांना युरिक ऍसिडचा त्रास होता. बर. आता कोणीच म्हणजे ते येतात फेडरेशन पासून खूप लांब आहे थोडं, तर मला म्हणे की कोणी सांगितलं की बा तुम्ही असं परिवार जॉईन करा, तिथे तुम्हाला त्याचा फरक पडेल. आता स्वाभाविक आहे, ते म्हणतात ना मरता काय करत नाही, तसं ते जाऊन तर पाहू. मग ते 15 दिवस आमच्याकडे आले, म्हणे मी पूर्ण भारताभरचं औषधं घेतली, मला काहीच फरक पडला नाही. 15 दिवसात इथे आल्यानंतर मला जो फरक जाणवतोय, आज माझ्या गोळ्या बंद झाल्या. फक्त म्हटलं मॅडम एकदम गोळ्या बंद नका करू, प्रिकॉशन म्हणून पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ती गोळी घ्या.
का काही कारणास्तव बाहेरगावी जावं लागतं, घरात काही कार्यक्रम असेल किंवा इतर ठिकाणी जावं लागलं तर ते 8-10 दिवसाचा जो गॅप पडतो आणि ते जर बंद पडलं तर ते परत येऊ नये, वाढू नये म्हणून तुम्हाला ते एक प्रिकॉशन म्हणून ती गोळी घ्यायची असते. पण आज त्या इतक्या लांबून पण नित्य नेमाने माझ्याकडे येतात. बरं बरं हो, बरं. नित्य नेमाने युरिक ऍसिड सगळ्या ठिकाणचं त्यांनी औषध घेतलं. एक म्हणजे सुरुवातीला ते आले होते, त्यांना पायाचा आणि एक कसला दुसरा तरी तो आजार त्यांनी मला सांगितला नाही. म्हटलं असं करा मॅडम, तुम्ही रोजच येत जा, नाही जमलं बसा, मी बंधन ठेवणार नाही, बसा. असं वाटलं मलाही काही करायचंय करा, थकले बसून जा. असं करता करता 3 महिने ते माझ्याकडे कंटिन्यू झाले. म्हणजे प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं, सर माझे महिन्याचे 15,000च्या औषधं वाचली म्हणे, फक्त आणि फक्त या व्यायामामुळे. म्हणजे माझा व्यायाम म्हणजे असं म्हणत नाही की मी फार तपस्या करून नाही, प्रत्येकाला जमेल तो पद्धतीने. आता फिजिकल एक्सरसाइज तसं आपल्याला शाळेत शिकवतात, योगा आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, एरोबिक्स. आता एरोबिक्स म्हटलं म्हणजे इन शॉर्ट झुंबा. पण आम्ही काय केलं, ते एरोबिक्सला त्याच्यात पूर्ण व्यायामाची जोड लावून दिली आहे. आणि विविध प्रकारचे व्यायाम म्हणजे विविध नॉन स्टॉप. आज माझ्याकडे अबाव 65 नॉन स्टॉप 30 मिनिटं एरोबिक्स करतात. क्या बात आहे. नॉन स्टॉप. आणि प्रत्येक वयोगटाचे माझ्याकडे. अजून आमचे एक आर बी पाटील सर म्हणून आहेत, 75, पण कोणी त्यांना म्हणणार नाही की ते 75चे आणि नॉनस्टॉप एरोबिक्स करतात. आणि एरोबिक्स करणं इतकं सोपं नाहीये. म्हणजे मी असा टॉक्सिस म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे तुमच्या शरीरातून जी घाण बाहेर काढायची, मग ती घाण कशी बाहेर काढायची, एरोबिक्स करा. त्या एरोबिक्समध्ये आम्ही जेव्हा ते घड्या लावून मोजलं, आमचे 600 ते 650 कॅलरीज बर्न होतात. आणि जो घाम बाहेर निघतो त्याच्यानंतर जे त्याच्या शरीरावर परिणाम होतो, जे रक्त शुद्ध होतं, जे त्याला ऑक्सिजनची मात्रा जास्त मिळते, त्याच्यामुळे त्याच्या शरीराला तो इतका इफेक्टिव्ह असतं की ऑटोमॅटिकली आजार कमी झाला की डॉक्टर गोळ्या बंद करणारच. म्हणजे हा त्याच्याकडनं खूप फायदा झाला. छान. बरं, मग जर आता ह्या परिवारात जर सामील व्हायचं म्हटलं तर आमच्या काही जे आपला एपिसोड बघतायत त्या लोकांना आपण काय सांगाल की एंट्री कशी असणार आहे? माझ्याकडे एंट्री नाही, यायचं, परिचय द्यायचा आणि जॉईन व्हायचं. कसं? सिंपल, काहीच नाही, कुठला फॉर्म नाही, काही नाही. आपल्या परीने आपण काय व्यायाम करू शकतो, किंवा मग तुम्हाला काय आजार आहे, मग त्याप्रमाणे भाऊ तुम्हाला हा त्रास आहे का, मग एवढाच व्यायाम करा, हळूहळू वाढवा. पण माझ्याकडे एंट्रीसाठी कुठल्याही प्रकारची कुठलंच बंधन नाही. जर तुम्हाला काम असेल तर तुम्ही मधून पण जाऊ शकतात. आणि जर तुमचं काम आटपून तुम्ही 7 वाजता पण आले, 7:15 पण आले आणि तेवढ्यापुरती पण तुम्ही आनंद घेतला, तरी मी ते बंधन ठेवलेलं नाही. कारण की प्रत्येकाला कामाची ही असते, प्रत्येकाला काही ना काही कारणास्तव असतं, त्याच्यामुळे बंधन नाही. फक्त नियम एकच की माझ्या इथे आल्यावर तुम्हाला शिस्तीत राहायचं. ते पाहिजे. शिस्त नसेल तर मी इतका परिवार चालवू पण शकलो नसतो. बरोबर. आणि मी जर स्वतः शिस्त पाळतो आहे तर समोरच्याला पाळणं गरजेचं आहे. डिसिप्लिन ही डिसिप्लिनच. वा. तर मित्रांनो, म्हणजे आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, पण कुठलं औपचारिक किंवा बंधन नाही, फॉर्मॅलिटी नाही, फक्त शिस्त, आणि ती असलीच पाहिजे. या दृष्टिकोनातून अश्विनजी गांधी हा हास्य परिवार चालवत आहेत, त्याचं नेतृत्व करतायत आणि रिझल्ट्स नक्की आहेत. रिझल्ट आहे, 100% रिझल्ट 100% आहेत. आणि मी प्रत्येकाला हीच विनंती करेन, तुम्हाला नाही जमलं तरी चालेल, एकला चालव रे, पण तुम्हाला जी आवड असेल, काही गरज नाही की तुम्ही व्यायाम करा, पण वॉकिंग करा. पण वॉकिंग करताना एक म्युझिक थेरपी म्हणतात याला, तुमच्या आवडते गाणं ऐकत जा, जोरात ऐकत जा. आणि ते जे कुठलंही गाणं असेल त्या गाण्याच्या जागी त्या हिरोला नका ठेवू, त्या हिरोईनला नका ठेवू, आपल्याला स्वतःला ठेवा. हे गाणं माझ्यासाठी बनलंय आणि या गाण्याचा आनंद मी घेतोय. जेव्हा तुम्ही असं वाटेल हो मीच आहे तो, आणि जो तुम्हाला आनंद मिळेल त्याच्यात तुम्ही बऱ्याचपैकी डिप्रेशननं बाहेर पण निघाल. आणि ते ऐकता तुमच्या गाण्याचा स्पीड, ते म्हणजे जी चाल वाढेल आणि त्याच्यातनं जो तुमचा
वॉकिंगचा जो हे काही आहे टार्गेट 2 किलोमीटर 3 किलोमीटर म्हणजे तुम्हाला कोणाची गरज भासणार नाही. आणि खरं म्हणजे मी इतका तज्ज्ञ नाही आहे, पण मी जे वाचलेलं आहे आणि ऐकलेलं आहे, बरेच लोक म्हणतात वॉकिंग वॉकिंग वॉकिंग. निश्चित सगळ्या प्रकारचा व्यायाम होतो, पण तुमच्या मेंदूचा व्यायाम होत नाही. बरोबर आहे. आणि वॉकिंग ही अशी थोडं तुम्हाला जलद गतीने चालायचं आहे. आणि वॉकिंग करताना जो मेंदूला व्यायाम मिळतो तो फक्त वॉकिंग नाही. फक्त एक मी असं म्हणेल की वॉकिंग करताना जेव्हा तुम्ही ज्या जागेवर थांबाल त्या जागेवर 2 मिनटं तुम्हाला डोळे बंद करून मेडिटेशनमध्ये बसायचे. कारण एकच आहे की तुमच्या शरीरातली ऊर्जा वाढलेली असते, तुमच्या हृदयाचे ठोके वाढलेले असतात. आणि जर तुम्हाला मेंदूचे ठोके ऐकायचे असेल तर त्या स्पॉटवर तुम्ही मांडी घालून मेडिटेशनमध्ये 2 मिनटं डोळे बंद करा. हार्ट बिटिंग आणि ब्रेन बिटिंग तुम्हाला एकाच वेळेला जाणवेल. आणि जेव्हा डोळे बंद असेल, जेव्हा हार्ट बिटिंग आणि ब्रेन बिटिंग वाढेल, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर इतका लाल गडद, असं जसं सूर्य उगवतो तसं इतका लाल गडद प्रकाश दिसत बसेल. पण तुम्ही कुठल्याच गोष्टीचा विचार करायचा नाही. बॉडी टेम्परेचर, बाहेरचं टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर, हार्ट आणि ब्रेन बिटिंग जेव्हा एकत्र होऊन जसं जसं तो लालसरपणा कमी कमी होत जातो, तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवायचं की मी बाहेरच्या निसर्गाची, बाहेरच्या टेम्परेचरची माझं टेम्परेचर मेंटेन झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तुमचं ब्रेन बिटिंग आणि हार्ट बिटिंग स्लो. हा निश्चित अभ्यास करा. मी विनंती करेल, कारण बरेच लोक काय करतात, जसं व्यायाम झाला, जसा घाम निघाला, घाम पण पुसत नाही आणि लगेच जातात. तर एक रिक्वेस्ट म्हणून तुम्ही हा अनुभव निश्चित करा. तुम्हाला याचा फायदा 100% होईल. कारण की मेडिटेशन पण होऊन जाईल, शरीराचा थकवा पण निघून जाईल, जितका घाम निघायचा तितका निघून पण जाईल. आणि टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर जेव्हा मॅच होईल तेव्हा तुम्हाला दुसरा कुठला आजार लागणार. पण जास्त करून घाम आला असला की आपण केव्हा मोटरसायकलवर जातो तर तो सर्दी होण्याचा जास्त संभावना असते. नक्कीच. तर मित्रांनो, अश्विनजी गांधी यांनी अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आपल्याला लाख मोलाच्या दिलेल्या आहेत. म्हणजे मला माहिती आहे की मोठे मोठे क्लब्स ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि उपक्रम राबवतात, प्रशिक्षण शिबिरं घेतात, त्याची मोठी फी पण वसूल करत असतात. पण तुम्ही एक पैही न घेता सुद्धा आत्तासुद्धा संवाद कट्ट्यावर ज्या पद्धतीने तुम्ही सांगतायत आणि सांगितलेले आहेत, ते जर तुम्ही म्हणजे मित्रांनो, जर सरांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही कुठेही असा, ग्रामीण भागात असा, शहरात कुठे असा, कुठल्याही रिमोट एरियामध्ये असाल, पण त्यांनी सांगितल्या पद्धतीने जर तुम्ही तुमचं जीवन. माझ्याकडनं बरेच लोक शिकून गेले. बरं ठाण्यामध्ये शिकून गेले. ते आपलं ते ठाण्याजवळचे काय मोठं गाव आहे ते अलिबाग. अच्छा. तिकडचे जे आपल्या जळगावचे जे लोक आहेत, कोकण साईडचे जे जळगावचे लोक आहेत, जे इथे राहतात पण तिथे स्थायी झालेले आहेत, ते येऊन जातात, शिकून जातात. आणि मी तो एक व्यायामाचा पेपर तयार केलेला आहे. ते पेपर वाचून वाचून तिथे ते प्रयत्न करतात. एक शाखा नांदेड, मराठवाडा नांदेड, तिकडचे जे गृहस्थ होते तिथे जळगावला नोकरीला होते, ते पण माझ्याकडनं शिकून त्यांनी तिथे नांदेडला चालू केलंय. एका भगिनीनं जालन्याला चालू केलं. छान. असं विविध ठिकाणी मी प्रोत्साहन देत राहतो. ते फोनवर विचारत राहतात, मॅडम असं करा, दादा असं करा, असं करा, काही पण करा. छान. पद्धतीने आपण एकत्र. वा. अत्यंत छान अशी वाटचाल आहे. रचनात्मक स्वरूपाचं हे काम आहे. आपल्या कार्याला सलाम आहे गांधी सर. मला नक्की खात्री आहे की बघणारे सगळे जे आहे ते तुम्हाला फॉलो करतील. त्यांनी केलंच पाहिजे ते, कारण आपल्याला ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं आयुष्य जे आहे ते सुगंधित करायचं आहे, निरोगी निरामय करायचं आहे. आणि सरांच्या टिप्स ह्या लाख मोलाच्या आहेत. सर, आपण आलात वेळात वेळ काढून आणि महत्त्वाच्या टिप्स आमच्या या सगळ्या प्रेक्षकांना आपण दिलेल्या आहेत. तर मल्हारच्या अख्ख्या टीमच्या वतीनं आमच्या या वतीनं तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सगळे संकल्प तुमचे पूर्ण होत. नमस्कार. हॉबी हा जो कार्यक्रम मल्हार कम्युनिकेशन सुरुवात केली आहे, अत्यंत म्हणजे प्रेरणादायी आहे. आणि ह्या माध्यमातून बऱ्याच लोकांशी संपर्क पण साधता येतो आणि विविध प्रकारची माहिती पण मिळता येते. त्यांनी जो हा उपक्रम सुरुवात केली आहे,
प्रत्येक क्षेत्रातले प्रत्येक विभागातले जे लोकांचे जवळ घेऊन इंटरव्ह्यू घेतात आणि लोकांना त्याची माहिती पुरवतात, त्याच्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि विशेष मी अजून पण त्यांना हाच सल्ला देईल की जितके काही लोक आहेत या संगीताशी जुडलेले आहेत किंवा व्यायामाशी जुडले आहेत किंवा नाटकाशी जुडलेले आहेत किंवा असे बरेचसे लोक आहेत की जे आपल्याला माहिती नाही किंवा तुमच्या माहितीत आहे, त्यांना तुमच्यासमोर आणा आणि त्यांच्यातल्या कलागुणांना तुम्ही वावतर देत आहातच, पण अजून चांगल्या प्रकारे जर हा उपक्रम जास्तीत जास्त राबवला तर आम्ही एक अपेक्षा करतो, हास्य परिवारातर्फे आम्ही तुम्हाला ह्या शुभेच्छा देतो की हा उपक्रम तुमचा आयुष्यभर तुम्ही आहात किंवा तुमच्या पुढे पण जे कोणी असेल त्यांनी तो राबवावा. आणि ज्या यूट्यूबवर तुम्ही टाकतात ते लोकांनी सबस्क्राईब करायलाच पाहिजे, पण त्यांनी पण त्यांचा प्रचार करायला पाहिजे की जळगावमध्ये पण अशी एक संस्था आहे की जेणेकरून ते हा उपक्रम राबवतात आणि जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात जास्त श्रीमंत कोण की जो जास्त लोक जोडतो तो. आणि हीच श्रीमंती आम्ही पण म्हणतो की तुमच्या माध्यमातून पण पुढे चालत राहो. म्हणजे आमच्या शुभेच्छा आहेत आणि परत तुम्हाला याच कार्यासाठी शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम तुम्ही असाच राबवत राहा. आणि प्रेक्षकांनाही विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त त्यांना सबस्क्राईब करा आणि त्यांना प्रोत्साहित करा. धन्यवाद. धन्यवाद सर. Audio